नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की बऱ्याच लोकांना आपलं व्हिडिओ पटत नाहीत। बऱ्याच म्हणण्यापेक्षा की एक 5% लोकांना आपला व्हिडिओ पटत नाहीत। तर का पटत नाही तुम्हाला सांगतो की त्यांना आपण सगळं खरं दाखवतोय, डुप्लिकेट काही दाखवत नाही, त्याच्यामुळे आपलं व्हिडिओ त्यांना पटत नाहीत। तर मला काल एक कमेंट आली होती की तुम्हाला एवढी शेतीवाडी असताना तुम्ही कशासाठी व्हिडिओ बनवताय, काय गरज आहे तुमची व्हिडिओ बनवायची, काय कारण का, तुम्हाला सगळी शेती आहे, तुम्हाला सगळं जनावरं अनावरं तुमचं सगळं चांगलं आहे तुमचं, आणि तुम्ही व्हिडिओ का बरं बनवताय, तुम्हाला मस्ती आली आहे म्हणत होता। कर बाबा, तुला का मस्ती आली कमेंट करायला? तू काय बघतो मग? हां, बिन कापड घातलेल्या बायांचा व्हिडिओ बघतो, तुला आवडते? दादा, मला शेती असू दे, मला सगळं काय असू दे, पण ही मी व्हिडिओ तुझ्यासाठी बनवत नाही। तर मी व्हिडिओ बनवतो कोणासाठी? तर माझी यूट्यूब फॅमिली देव माणसं आहे सगळे। तर मी त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्याशी मी बोलतो, त्यांना माझे व्हिडिओ आवडतात म्हणून मी माझा व्हिडिओ बनवतोय। आणि तुलाच अचानक कसा किडा उठला बाबा की तुम्ही काय व्हिडिओ बनवताय म्हणून? आणि विशेष सांगायचं माझ्या यूट्यूब फॅमिलीला, 21 तारखेपासून गेलेल्या माझं पूर्ण व्हिडिओ देवाचा व्हिडिओ आहे। आमच्या गावामध्ये महादेवाची यात्रा होती, त्या संदर्भात माझे सगळे व्हिडिओ आहेत। आणि ह्याला माझा कुठं व्हिडिओ पटला नाही, आणि कुठला व्हिडिओ ह्याला माझा बरा दिसला नाही, कुठला व्हिडिओ आवडला नाही, काय माहिती। मग मी काय म्हणतो, अशा नालायक लोकांनी, नीच कुत्र्याशाने असल्या माझं व्हिडिओ बघायला नाहीत। आणि मला इथनं सुद्धा त्यांना हाईड करता येतं त्यांच्या कमेंट वगैरे, पण मी हाईड वगैरे काही कमेंट करत नाही। आणि उगाच उचलली जे टाळ्याला लावायची, काय बी कमेंट करायची, कमेंट करून आणि काय करून मला फरक बिरक काय पडत नाही। तुमच्या माहिती करता मित्रांनो सांगतो, ह्या असल्या कुत्र्याशाने मला कितीही कमेंट करू द्या, हां, आणि या असल्या हरामखोर लोकांना मी मेचत नाही। माझं व्हिडिओ गेल्या 21 तारखेपासून महादेवाचा व्हिडिओ आहेत। आपली आमच्या गावातली जी काय जत्रा होती मी ती दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद, आभार। तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये पालखी भेट सोहळा असतो, ते तुम्हाला सोहळा मी दाखवला। आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो जवळजवळ 7 दिवस कार्यक्रम चालला यात्रेचा। तर मी गेल्या वर्षापासून यात्रेचा व्हिडिओ बनवतोय। आपलं पहिलं चॅनल होतं, ते चॅनल माझं डिलीट झालं। डिलीट झालं म्हणून काय मी डिलीट झालो नाही, मी काय केलेलं की दुसरं चॅनल ओपन केला। आपलं काही कारण नसताना सुद्धा यूट्यूबनं चॅनल डिलीट केलं म्हणून काय मी हे केलं नाही, चॅनल नवीन काढला, त्याच्यावर चांगली चांगली व्हिडिओ दिली, चॅनल चांगलं चालायला लागलं। मग आपली चांगली कुठे तर थोडीशी प्रगती व्हायला लागली दिसली का मग ह्यांच्या पोटात काळ निघाय चालू झालेच बघा। मग ते जवळच्या असू द्या, लांबच्या असू द्या, पब्लिक कसंही असू द्या, कमेंट करणार, काय तर करणार। तर त्यांचं असं चाललंय सगळं। तर मग मी काय म्हणतोय, असं काय काळाबेळा निघू देऊ नको बाबा। बघू वाटलं व्हिडिओ माझं चांगलं बघ, नाही तर तुला काय हे केलं नाही आपण। तर मित्रांनो, तुमच्या भाषेत तुम्हीच ह्याला कसं उत्तर द्यायचं तसं उत्तर द्या। मी काय आता ह्याला जास्त बोलत नाही, मी एकदा ह्याला सांगितलं, आता माझं व्हिडिओ येतच राहणार, मी व्हिडिओ बनवत राहणार। आणि हा जो व्यक्ती म्हणतोय तुम्हाला एवढी शेती आहे, तुम्हाला सगळं हे बरंच काय आहे, तर तुला व्हिडिओ बनवायची गरज का पडते, हे ते,
तर तुम्ही सांगा ह्याला असं कशामुळे हे बोलत असेल काय. आणि आपली सगळी व्हिडिओ येतच राहणार. मग माझ्या फॅमिली ब्लॉग असू द्या, माझ्या शेतातली व्हिडिओ असू द्या, माझ्या गावातली व्हिडिओ असू द्या, माझं कुठलेही व्हिडिओ असू द्या, येतच राहणार. चला एवढंच सांगायचं तुम्हाला याला. आणि जाता जाता सांगतो, उगं बेलं खर्च करत जाऊ नको, काय नाही. माझं व्हिडिओ काय बघत जाऊ नको. दुसरं कोणाला तरी उड्या बिड्या मारलेलं बघत जा, बिनकापडाचा व्हिडिओ घातलेला हे. चला मित्रांनो, बाय बाय.